कोण खोकाले? तुझ्या काय रे? काय खोकलाच थांबण झालाय, 3 आठवडे झाले. औषध घेतले काय? औषध बिषध सगळे भरपूर घेऊन बघितले, काय काय बर, डॉक्टर दाखवले? दाखवून औषध पण कमी ना? काय बाबा, औषध घेऊन सुद्धा काही कमी आहे ना, भरपूर दवाखाने केले. एक मिनिट. हॅलो भावा, संजयला बरं नाही आणि गाडी घेऊन लवकर येणार काय? आलोच. Where she at? I'm searching for this fine shorty, and it ain't like I've been getting naughty. I'm for real, you know I don't play that, cause I mean it when you hear me say that. Madly searching for this fine shorty, in my world the #1 hottie. Everywhere she make him go crazy, got to get me, yes, not a maybe. Hare Ram, Hare Krishna, Hare Ram, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Ram. काय खोकलाच थांबण झाला. हो चला मग दवाखान्याला जाऊया. कशाला? एक ब्रँडी घे म्हणजे कमी होत आहे. हो तात्या, तसं काय नको. 3-4 वेळा खोकला चालू आहे, आपण सरळ दवाखान्याला नेऊया. सरळ दवाखान्यात जाऊया. चला सरळ दवाखान्यात जाऊया. होणारा फक्ताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. संग सोबतीची साथ, मन दिवा मित्रात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, घाट सुटू दे. हो डॉक्टर, हो डॉक्टर, हो डॉक्टर. डॉक्टर साहेब, पेशंटला काय झाले जरा बघा. हा, घेऊन या त्यांना पटकन. गाण्याचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं जी. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या आतमध्ये या. या, झोपवा त्यांना इथं टेबलवर. मला बघू दे. किती दिवसापासून खोकलाय तुम्हाला? 3-4 आठवडे झाले चालू. बर, आणि काय त्रास होतोय? खोकला थांबणं झालाय, बरेच दवाखाने बघितले पण काय खोकला थांबणं. ठीक आहे. काय उपचार चालू आहे काय याच्यासाठी? उपचार घेऊन बघितलं पण कमी काय नाही. ठीक आहे. आपण पेशंट तपासू. पेशंटला लक्षणं तरी TB सारखी दिसत आहेत, तर आपण त्याच्या काही तपासण्या करूया आणि त्याच्यानंतर आपण ठरवूया की काय करायला लागेल, कारण पेशंटची परिस्थिती जरा नाजूकच वाटते. डॉक्टर साहेब, किती खर्च होऊ दे, आमचं पेशंट बरं करा. नाही, याची काहीही गरज नाही. शासनामार्फत सगळ्या तपासण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत. या काही तपासण्या आहेत,
आणि या टेस्ट आपल्याकडे होतात, आपल्याकडे पूर्णपणे मोफत होतात. त्या टेस्ट तुम्ही करून घ्या. ओके ओके. रिपोर्ट आणला. बघू काय आले रिपोर्ट. रिपोर्ट बघितले मी. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे टीबीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर आपण त्यांना उपचार चालू करूया आणि पुढचे ट्रीटमेंट चालू करू. ते बरे होतील ना? हो हो, पूर्णपणे 6 महिने त्यांनी उपचार घेतले तर ते पूर्ण बरे होईल. काही काळजी करू नका. डॉक्टर साहेब आमच्या पेशंटला काय करू बरं करा बरं करा. काही काळजी करू नका. हा उपचार त्यांनी व्यवस्थित घेतला तर ते पूर्ण बरे होईल. हे बघा, हे औषध आहे. हे औषध तुम्ही वेळेवर घेतला तर तुम्ही तुमची लक्षणं कमी होऊन तुम्हाला बरं वाटायला लागेल. बरं वाटेल ना साहेब? हो हो, नक्की. न चुकता गोळ्या तुम्ही व्यवस्थित वेळच्या वेळी घेतला तर तुम्हाला 100% आराम पडणार. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या पाय फुफाटा घुतल काटा दिसल वाट तुझी डॉक्टर साहेब तुमच्यामुळे मी बरा झालो. आभारी आहे. तर हे आमच्या पेशंटला बरं त्याच्याबद्दल बरोबर आभारी आहे तुमचं. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. हा उपचार व्यवस्थित घेतल्यामुळे पूर्ण बरा झाला. याला बरं होण्याचं कारण आहे की वेळेवर निदान आणि वेळेवर उपचार आणि पूर्ण उपचाराने टीबीचा पेशंट पूर्ण बरा होतो. टीबी म्हणजेच क्षयरोग. क्षयरोग म्हणजे ज्या व्यक्तींना 2 आठवड्यापासून जास्त खोकला आणि धाप लागते, वजन कमी होतं, रात्रीचा घाम येतो आणि ज्यांना बीपी, शुगर किंवा बाकीचे जे आजार आहेत त्यापासून लवकर टीबी होण्याची शक्यता असते. अशा लोकांनी 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला आणि वजन कमी होणं इत्यादी लक्षणं दिसायला लागली तर त्वरित नजीकच्या दवाखान्यामध्ये किंवा आशा अंगणवाडी सेविका यांच्याकडे संपर्क साधून स्वतःच्या तपासण्या करून घ्याव्यात. या सर्व तपासण्या शासनामार्फत मोफत केल्या जातात आणि त्यावर उपचारही मोफत केला जातो. याचा उपचाराचा खर्च शासन स्वतः करतं. तसेच त्या रुग्णाला त्याच्या आहारासाठी महिन्याला 1000 रुपये त्याच्या खात्यावर दिले जातात. हे सर्व उपचार आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयात त्वरित करून घ्या. यामुळे आपला देश 2025 पर्यंत टीबी मुक्त नक्की होईल. टीबी मुक्त भारत हेच आपले उद्दिष्ट. जय हिंद. जय भारत. मागू नको